नमस्कार मित्रांनो, अंगणवाडीतील बालकांसाठी व पालकांसाठी खुश खबर आहे। मित्रांनो, नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे। अंगणवाडीसाठी आता नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुद्धा करण्यात येणार आहे। त्या जी.आर. मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यामध्ये पुस्तके कशी असणार आहे, वेळापत्रक कसे असणार आहे, नियम कोणकोणते असणार आहे, अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे प्रशिक्षण कशा पद्धतीने होणार आहे आणि याची अंमलबजावणी कशी होणार आहे या संदर्भात सविस्तरपणे माहिती दिलेली आहे। तरी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सर्व माहिती या अभ्यासक्रमाविषयी बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी आपण बघू शकता की हा जी.आर. आलेला आहे। राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अंगणवाड्यामधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 19 मे 2025 रोजी म्हणजे आज हा जी.आर. काढलेला आहे। मित्रांनो, शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत गठीत राज्यस्तरीय सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024, पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 यांना मान्यता प्रदान केलेली आहे। त्या अनुसरून आता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने करण्यासंदर्भातला या ठिकाणी दिनांक 16/2025 रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी या शीर्षकाखाली आपल्याला पुढील प्रमाणे नमूद करण्यात आलेले आहे। मग मित्रांनो, नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी वर्ष आहे 25-26, पहिलीला 25-26 म्हणजे या वर्षीपासून पहिलीचा अभ्यासक्रम बदलणार आहे। मग सन 2026-27ला दुसरी, तिसरी, चौथी व 6वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे आणि 2027-28ला 5वी, 7वी, 9वी व 11वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे आणि सन 2028 आणि 29ला 8वी, 10वी आणि 12वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे। महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत राज्यात सुमारे 1,10,631 अंगणवाड्या केंद्र चालवण्यात येतात। त्यामध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील साधारणतः 30 लाख बालकांचा समावेश आहे। या बालकांसाठी आता नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे। त्या संदर्भातला शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रम यावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला अभ्यासक्रम अंगणवाडीतील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांकरिता शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राबविण्यात मान्यता देण्यात येत आहे। या अभ्यासक्रमाचे नाव अनुक्रमे असे असणार आहे, म्हणजे पुस्तकांचे नाव काय असणार आहे बघा। आधारशिला बालवाटिका 1, आधारशिला बालवाटिका 2, आधारशिला बालवाटिका 3 अशा प्रकारची ही पुस्तके असणार आहे। याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका, प्रशिक्षण साहित्य व अनुषंगिक साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन धोरण प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका यांच्यासह पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षणाच्या वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मित्रांनो, मग आता अंगणवाडीतील 3 ते 6 वयोगटातील बालकांकरिता विकसित करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांशी संलग्न निवडक अंगणवाड्यांमध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येईल। या साहित्याच्या उपयोगिता व परिणामकारकतेचे मूल्यमापन सदरचे साहित्य 1 वर्ष उपयोगात आणल्यानंतर करण्यात येणार आहे। मग मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तरतुदीनुसार इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी पूर्व बाल्य अवस्थेतील संगोपन व शिक्षण या संदर्भात 6 महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि इयत्ता 12वीपेक्षा कमी अर्हता धारण केलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी 1 वर्षाचा पदविका कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। सदरचे प्रशिक्षण हे डाएटमार्फत देण्यात येणार आहे। अंगणवाडीतील वयोगट 3 ते 6 वर्ष बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना दरवर्षी नियमितपणे प्रशिक्षण द्यायचे असल्यास या ठिकाणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या समन्वयाने महिला व बालविकास विभागाकडून असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। 23 एप्रिल 2025 रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे MRSAS या संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲपद्वारे राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत। सदर परिपत्रकातील सूचनांनुसार महिला व बालविकास विभागाकडील सर्व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग करण्यात येईल। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या
पत्रान्वये जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्यांमध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण करण्याबाबत महिला व बालविकास विभाग व शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याची सूचित करण्यात आले आहे। त्या अनुसरून जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या आणि अतिरिक्त वर्ग खोल्यांमध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत अंगणवाड्यांना शिक्षण विभागाद्वारे पुरवण्यात आलेले पूरक शैक्षणिक साहित्य जसे जादुई पिटारा, जादुई पिटारा इत्यादी साहित्याचा बालकांच्या कृतीयुक्त शिक्षणात व अध्ययनात पुरेपूर उपयोग करण्याबाबत महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांचे वेळोवेळी उद्बोधन केले आहे। याद्वारे आवश्यकतेनुसार परिपत्रक निर्गमित करावे। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकेकडून लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर विविध सेवांमध्ये कोणताही खंड पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांना द्यावयाचे प्रशिक्षण यासाठी आवश्यक साहित्य तसेच प्रायोगिक तत्त्वावर निवडक अंगणवाड्यांमध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांकरिता द्यावयाचे पूरक शैक्षणिक साहित्य व इतर अनुषंगिक खर्च शालेय शिक्षण विभागाच्या उपलब्ध तरतुदीमधून भागवण्यात येईल। सदर शासन निर्णय मित्रांनो बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे, हा GR देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे नवीन शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे। आता अंगणवाडीमधील बालकांसाठी नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।